नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवण बनवत आहोत। वर्षभर पांढरा शुभ्र राहील असा हा बटाट्याचा किस बनवत आहे। हा तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता आणि करायला सोपा आहे, झटपट होतो। तर इथे बघा, असे मोठ्या आकाराचे आलू घेतले आहेत मी। साधारण 1.5 किलो एवढे हे आलू आहेत। आता हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि नंतर याचं साल काढायचं आहे। ह्या जे बटाट्याचा किस आपण बनवत आहोत त्यासाठी शक्यतोवर थोडेसे मोठे मोठे असे आलू पाहून घ्यायचे। आणि एकदा बनवून ठेवला की आपण हा किस वर्षभर खाऊ शकतो। असा पांढरा शुभ्र कुरकुरीत खायला मस्त लागतो। तर असे हे साला आपण संपूर्ण बटाट्याचे काढून घेऊ। तर असे हे आपण जे आलू सोलून घेतले आहेत याचे साल काढून घेतले आहे, पाण्यामध्ये टाकून ठेवायचे। आता याचा आपण किस बनवून घ्यायचा आहे। तर इथे माझ्याकडे अशा प्रकारची ही किसणी आहे। यामध्ये बारीक हे असते आणि जाडही असते। तर आपल्याला हा बटाट्याचा किस जाड किसणीने करायचा आहे। खूप छान असा लांब सडक आणि दिसायला मस्त दिसतो। या ताटामध्ये सुद्धा मी पाणी घेतलं आहे, कारण हा बटाट्याचा किस काळा पडायला नको, त्यामुळे आपण पाण्यातच करून घेणार आहोत। तर इथे बघा, आपण या जाड किसणीने करणार आहोत। तर असा आपल्याला आलू या किसणीवरती ठेवून फक्त खाली प्रेस करत जायचं आहे आणि पुन्हा असा करत जायचं आहे। यामुळे काय होतं, छान लांब सडक असा बटाट्याचा किस तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता, असा हा तयार होतो। तर असा हा बनवून घेते मी। तर आता आपण हा संपूर्ण जे बटाट्याचा किस आहे तो करून घेतलाय आणि तुम्ही इथे पाहू शकता पाण्यामध्येच आपण टाकून ठेवला आहे। आता हा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेते, म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। इकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे या कढईमध्ये, म्हणजे आपल्याला हा या पाण्यामध्ये शिजवायचा आहे अगदी 3 ते 4 मिनिटं। आता या पाण्याला उकळी येत आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे आपण 2-4 वेळा पाण्याने धुवून सुद्धा घेतलाय। आता काय करायचं आहे, या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे या पाण्याला, म्हणजे उकळी आल्याच्या नंतरच हा बटाट्याचा किस या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। त्यासाठी झाकण ठेवते। तर पहा, पाण्याला उकळी आली आहे। आपण आता हा जो बटाट्याचा किस आहे तो या पाण्यामध्ये टाकायचा आहे। यातलं तुम्ही पाणी निथळून देखील घेऊ शकता, एका चाळणीवरती टाकून घेतलं तरी चालेल। आणि यामध्ये आपण कुठलीही तुरटी वगैरे तुरटी जी असते ना पांढरा होण्यासाठी वापरतात, तर ती न वापरता आपण छान पांढरा शुभ्र असा हा किस तयार करणार आहोत। आता हे फार शिजवायचं नाही, याला या पाण्यामध्ये एक 4 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे हा बटाट्याचा किस जो आहे तो 70% शिजला पाहिजे। लगेचच मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। 4 मिनिटं झाली आहेत आणि मस्त हा किस जो आहे तो शिजलाय। तुम्हाला दाखवते मी। हे बघा, पटकन असा तुटायला लागला की गॅस करायचा बंद
आणि लगेचच या अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा. आणि यातलं संपूर्ण पाणी निघल्याच्या नंतर, म्हणजे निथळल्याच्या नंतर आपण हा सुकवायला ठेवणार आहोत फॅनच्या हवेखाली. आता यातलं पाणी आपण काढून घेतलंय. आता लगेच हा एका कॉटनच्या कापडावरती पतला पतला करून असा सुकवायला ठेवायचा. तुम्ही उन्हात देखील सुकवून घेऊ शकता. मी आता सुरुवातीला सावलीमध्ये सुकवते आणि मग उन्हामध्ये 1-2 तास सुकवते, म्हणजे छान असा हा वर्षभर टिकेल आणि कडकडीत वाळून तयार होईल. असा मस्त लांब सडक हा बटाट्याचा किस झालेला आहे. आता हा आपण सुकून घेऊ. तर इथे बघा, हा बटाट्याचा किस मी कडक उन्हामध्ये वाळून घेतला आहे 2-3 तास, आणि तो आता आपण खाण्यासाठी तयार झाला आहे. तळून सुद्धा बघणार आहोत. बाकीचा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, म्हणजे वर्षभर हा छान असा टिकेल. तर इकडे तेल गरम करून घ्यायचं आणि हा टाकायचा. मस्त फुलतो बघा आणि पांढरा शुभ्र असा होतो. तर असा हा बटाट्याचा किस तयार झाला आहे. उपवासाला खाऊ शकता. ह्याचा चिवडाही बनवू शकता तुम्ही. मस्त शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता, म्हणजे उपवासाचा चिवडा तुम्ही बनवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. मस्त लागतो आणि असाही खूप छान लागतो. काही मीठ वगैरे टाकायची गरज राहत नाही. तर छान असा हा फुलतो आहे. नक्की करून पहा. यावर्षी ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. उन्हाळी वाळवणातली कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.